बाई आता का नाही हा 7-8 दिवस चाऱ्याचा जप आता काहीतरी शेजाऱ्याला सांगून जातो. गावरान गाय लागते दारामध्ये. गावरान गाय आहे तर लक्ष्मी. शेजारची किती पाळल्यात उपयोग नाही, पण एक गावरान गाय माणसाच्या दारात आयुष्य असावा. जे वारकरी त्याच्या तरी दारात नेहमी पाहिजे. काय काय चाललंय? काय नाही काय बाई. काय नाही. हं. मी ते म्हणत होते, काय आता वारी जवळ आली आपली. हा मी साड्या बिड्या कपडे बिपडे बी तुमचे धुवून धावून ठेवलेत. बर आता जवळपास तयारीच झाली. हा पण पैशाचं पैसेच पाहू ना. राहुलला फोन कर ना. राहुलला फोन करतो आता. तो एक किती नोकरीला आहे, 1.5 लाख रुपये पगार त्याला. त्याला फोन कर, त्याला पैसे टाकून दे म्हणा. आम्हाला वारीला जायचं पण दरवर्षीची वारी आता 11 तारखेला दिंडी निघायची. अहो तुमच्या गोळ्याला 500 रुपये मागितले होते, त्यांनी ते दिले नाही. हं. तर आता आपल्याला वारीला पैसे देतील का ते? गोळ्याला पैसे नाही दिले बाई. नाही, मी उसने पासने करून पैसे आणले. अरे मग 2-2 पोरं असून उपयोग काय आपल्याला. तेच ना, आता त्यांचे लग्न झालेत, लेकरं बाळ झालेत, 2 सुना आल्यात. हा? पण त्यांना कळत नाही की जसं लेकरांचं आणि बायकोचं करावं लागतं तसं आई बापाचं बी करावं लागतं. अरे मग जे आईबापाचं करीन ना त्याचे शेवटपर्यंत त्यांचं कल्याण होईल, आणि जे आईबापाचं नाही करणार त्यांचं त्यांचं तो आपलं पांडुरंग पाहून घेईन. आपल्याला काय करायचं मग. पण पांडुरंग बघून घेईन, बरोबर आहे, पण आपल्याला 4 पैसे पाहिजे हातात. आणि वारी तर आजपर्यंत कधी आपली चुकली नाही. चुकलीच नाही वारी, मग आणि चुकू द्यायची नाही. आणि जर आपण उसने पासने कोणाकडून घेतले हं. तर त्यांची इज्जत खराब होईल का? यांचे लेकरं नोकरीला आहेत. हा मोठे मोठ्या नोकरी लेकर म्हणतो. 2-2 लेकर लोक पैसे मागते. हा. मग चल काही काहीतरी पांडुरंग काही देईन काहीतरी बुद्धी. हा, पांडुरंग तर देईनच बुद्धी. हा मग पण तुम्ही आहे हा. ना, एकदा त्यांना मागून बघा. तुम्हाला दिले तर दिले. तू असं म्हणती. ठीक आहे, मागून पाहतो मी पैसे. मग बघा बघा. ठीक आहे, येतो हा, मागून पाहतो. किती वेळ झालाय बाई, पोरगी का यायची काय नावरून 2 तास झालेत बाहेर थांबलोय मी. म्हणून आहे ना किती वेळ. हे लांबकडे झालं आली काय वाटे कर तू. आता काय झालं? किती वेळ झाले? 2 तास झालेत. मग होऊ द्या ना. होऊ दे ना, म्हणजे ते जाऊन तोंड दाखवून यायची काय? तोंड कशाला दाखवायचंय? फिरायला मग? जायचंय. तिकीट बुक केले ते 25-25 हजाराचे. 50,000 रुपये नाही उशीर गेले होते. बुकिंग कॅन्सल नाही व्हायची का? मग एवढा बी खर्च नाही का बायकोसाठी? 50,000 मोकर घालायचे का? मग हा, ते बी आहेच. परत पुढे हॉटेल बुक केले, तिथं पैसे भरल्यात. चला टायमावर मग. नाही गेले सगळं हे होऊन जाईल. अहो, एवढा वेळ घालण्यापेक्षा बोलण्यात चला ना तुला मग. वेळच लागला नाही है ना. मी चांगली मी तयार असं होऊन निवांत आली. बसलो होतो. मी चांगली तयार होऊन आली. चांगली तयार होऊन आली. मग गाडी तयार दाखवायचं. व्हायचं ना. म्हणजे गाडीत तयार व्हायचं आणि तिथपर्यंत जाऊस तर लिपस्टिक इकडं लागल्यावर मग बघायचं होतं का? चांगली दिसली असते, मग तुम्हाला लय पटली असते. संध्याकाळी करायची ना, मग संध्याकाळी गेलो असतो आपण. आपण आहे चांगल्या नाही दिसत का? मग काय चांगले भूतान दिसू राहिली मोकार. म्हणजे मी भूतान दिसते? मग म्हणजे चांगलं आहे हा तुमचं. बाकीच्या बाया तुम्हाला सुंदर दिसते तर 2 मी तास भूतान आवरून दिसते का? भूतान दिसायला लागली. खरं राहुल, काय काय गडबड आहे? काय काय लय नाटाफाटा निघाला? काय भानगड? सोनबाईत लय नाटाफाटा झालाय. हटकलं का तुम्ही? तुम्हीच राहिले विचारायचं. हटकायचं का? आता बाप विचारित नसतो का? हटकायचं काय आले? हात तुम्हीच राहिले तर नाही विचारायचं. मी तुम्हाला विचारल्याशिवाय जायचंच नाही कुठं. अरे जा पोरं, पण मला ते नाही म्हणायचं. पण नटून निघलं काय भानगडी? म्हाताऱ्याला एक जाऊ मध्ये आता मध्ये आम्ही काय कुठं करायचं आम्हाला असतं? फिरायला जायचं तुम्हाला सांगितलं, म्हणजे सांगितल्याशिवाय जायचंच नाही कुठं. नाही जा मी कुठं काय म्हणतो. जा मला काय काय नाही, पण मला एक थोडं काम होतं रे. आता काय काम आहे? अरे 11 तारखेला दिंडी निघायची, पंढरपूरला जायची. मग काय करू? तर दरवर्षी तुझ्या आईन मी वारीला जात असतो ना, तर आम्हाला 5,000 रुपये लागत होते रे. मी तुला तसं वाटलं नव्हतं उसने ती म्हटलं तर मी परत तू तिकून आलो का मी परत तुझी पोच करेन. झालं म्हाताऱ्याचं सुरू. पैसे बिशे काही नाही माझ्याकडे. तिथं मला पैसे पुरत नाही. माझ्याकडे काही पैसे नाही. मागू नका काही ना. अरे आज काय करतो, आमची दरवर्षीची वारी आहे, आणि वारी चुकली नाही पाहिजे. आतापर्यंत मी तुला पैसे मागितले कधी? मध्ये आमच्या मागे थोडा दवाखाना आणि ते आलंय. मग आता मी काय झालं मागतं मोकार? अरे हा पण नाही, पण मग आता ह्या हप्त्यात मागच्या हप्त्यात पाऊस पाणी नव्हता, काय नव्हतं, तुझ्या याला काम लागलं नाही म्हणून ती कामाला गेली नाही, नाही तर मागितले नसते. पण आता मागचा हप्ता महिना तसंच घरी बसलोय तुझ्या नाही आई. नाही, दरवर्षी जाता ना तुम्ही. हा. ह्या वर्षी नका जाऊ. दरवेळेस काय मुहूर्त आहे काय तुमचा? अरे काय वाटतं, देवाला जाऊ नको म्हणतोस तू? तुम्हाला जायचं मग तुमच्या पद्धतीने जा ना. माझ्या काय लोक खाता. तुम्हाला जायचं जा, मला काय माहित नाही. मी चाललंय, तुला यायचं बस पटकेल. अरे पांडुरंगा, काय मुलगा आहे भाऊ. होय, काय मुलगा आहे? त्या बारक्याला मागता येत नाही का? का दरवेळेस आमच्या पाशीच हात पासरावा? अगं तसं मी का? नाही. अगं तसं नाही सुनबाई. चल ना. काय देवा काय. बाई, मात्र गेलंय पोराकडे पैसे मागायला. राहुलने पैसे दिले तर बरं होईल. 190 झाली. 190 हो. आता इकडं मला कर तरी. तेवढी वारी तरी होईल देवाची माझी. ए कुठं चालला? कोण नाही. मग कुठं चाललाय झुलत झुलत? थांब ना जरा.
थांब ना, आज उभा राहा ना एका जागेवर. म्हाताऱ्याला बघितलं का? कोणतं म्हातारं? बापाला बघितलं का तुझ्या? माझा बाप? बघितलंय का सांग, मला नको पहिले बुजू अशा. मीच स्वतः मला पाहतो, बरं. बाप नाही दिसत मला. हा बर, जा मग. नानी हा 20 रुपये द्या ना. काय आला? माझ्याकडे 30 रुपये 90 मारतो ना. मुर्द्यावर जातो का इथून? चाललो मुर्दावर चालला. पट्ट्यानं पैसे नाही दिले आणि काय 2-2 लेख असून उपयोग नाही वारीला अहो जायचं. काय करताय तुम्ही इथं? काय नाही हे भोत झाकून ठेवलाय मग त्याच्यामुळं. अहो तुम्ही लेखाकडून पैसे आणायला गेले होते, मग इथं बसले तुम्ही. घरी येऊन सांगायचं काय झालंय काय नाही. मी वाट बघत बसले ना. अरे काय पैशाचं काय काय झालं, त्या राहुलला पैसे मागितले तर तो वाचा बोलला ती तोयवाली सून तिथं लागून तेवढी टमाटमा बोलली लागून तेवढी. आणि त्यांना काय काय महत्व काय कळतं का आई बापाचं काय महत्व आहे ते? त्याला आई बापाचं नाही कळलं, त्याला वारीचं काय महत्व कळायचंय. मग आता काय नाही, चल कोणतरी या जाणं पाहू आणि घेऊ आपण पैसे नको काळजी करू. ऐका ना, मी हा. काय म्हणते, माझ्या डोरल्यातले 2-4 मणी मोडायचे का? हं नको ग, आता काय 2-4 म्हणी. मग आपल्या गावात 2-3 जोडीदार माझेवाले त्यांच्याकडून पैसे मागवतो आणि जाऊ आपण वारीत जाऊ, म्हणजे जाऊ वारीला. वारीचं अजिबात टेन्शन घेऊ नको तू. हा. ऐका, वारी चुकली नाही पाहिजे हा? नाही पंढरीची वारी चुकू दे ना देवा कधी हरी, असे काय आहे ना म्हणे ना, तर ती अजिबात झाली नाही पाहिजे. काय वारीला जायचं म्हणजे जायचं, काही होऊ दे. आता तुम्ही गावात जा हा. आणि कोणाला तर उसने पास काही करून मी कोणतरी पैसे आणतो आणि वारीला आपल्याला जायचं म्हणजे जायचं. चल. राम राम तात्या. राम 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 राम. काय रे आबा? काय नाही, काम होतं आज थोडं तुमच्याकडं. माझ्याकडे? हा माझ्याकडे असं काय काम गुतलं होतो? तात्या वारीला जायचं होतं. हा. आता वारी आली ना, 11 तारखेला दिंडे निघायचे आहेत. हा पंढरपूरची वारी. पंढरीची वारीला जायचंय. हा तर मी म्हणलं मग 5,000 रुपये द्यावं मला. असं म्हणतोय. हा चाला, तुला 2-2 पोरं, एक पोरग गाडीत फिरत आहे. हा सुना कशा आहे तुझ्या, आणि एक पोराला तर रस्ता पुरत नाही, सगळ्या रस्त्याने निजीम खेळत आबा ना हे ना नशिबाची बोगेत. एक पोराला मस्त मोठा पगार आहे, पण त्याला देव परमेश्वर हा हीच काय त्याला कळालं ना नेमकं. असं काही म्हणू नको, नशिबाची भोग. मग पण तू त्याच चालीच आहे. तुला माग मी 5,000 रुपये दिले होते. तू म्हणे दुखाचं ते दुखाचं, 5,000 रुपये दिले होते ना. याजही नाही, पैसेही नाही, मुदलही नाही. अरे काय पद्धत आहे वागायची? वारीन आलं का सारे ते कर्ज मुक्त करेल. माझा पांडुरंग वारून आला ज्याचे आहे ना तेवढ्याचे पैसे मुक्त करेल. पण तुमचे तिकून आलो का वारून 100% देईल. तुम्ही असं त्याचं हे काही सांगू नको भाऊ, तुला लबाड माणूसशीस. नाही हो तात्या, तुम्ही काही करा पण वारीचं एवढं काम करा. मला पांडुरंगाची वारीला जायचंय. अरे पांडुरंगाच्या वारीसाठी जाशील तू, हा. पण तू ते पैसे मागचेच दिले नाही, ते मागचे आणून दे भाऊ. आणि मग तुला 5,000 नाही सोडून 10,000 देईन. पण वारीन आलं 100% देईन ना. माझा पांडुरंग तुम्हाला तिकून कुंकू नाही देईन, आणून देईन म्हणजे देईन. पांडुरंग काय देईन भाऊ? तू धोंडूराम दे मला, आणि पांडुरंग का द्यायचा? अरे हा, मी पांडुरंग आलो का मग तुम्हाला देईन ना मी. मग ऐका ना, एवढा टायमाला ऐका ना. हा भाऊ, मा काय तो रिसोर्स नाही भाऊ. नाही का? चल जाऊ दे मग ठीक आहे. पाहतो मी पुढं काय असेल, करीन पांडुरंग काहीतरी. अरे काय भाऊ साहेब, असतं काय लेजिम खेळताना दिसा ना. नाही तर चालतो रस्ता पुरत नाही तुम्हाला. आता लय जिमकावर खेळते आता. अरे काय लेजिम कवर खेळता? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. बाप आई वारीला जायचं म्हणते, हा सगळं गावभर पैसे मागितले, आणि 2-2 पोरं काय कामाचे रे तुम्ही? हा बापाला पैसे दिले पाहिजे की नाही वारीला जायला? हा त्याला काही कुठं खर्चायला लागत आहेत का कुठं हॉटेलवर बसायचंय त्याला? अरे वारीला जायचं, त्याला पैसे द्यायचे. काय रे उपयोग आहे तुमच्या असं लेकरायचा? तो तुझा मोठा भाऊ म्हणलं 25 लाखाच्या गाडीत त्याची बायकून तो फिरवतो. कुठं पिक्चरला जाय, कुठं शॉपिंगला जाय. हा आणि तुला रस्ता पुरत नाही, सगळं गाव पाय खाली घाली तो. अरे त्या आई बापाकडे कोणी लक्ष द्यायचं? आई वडील म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची जोडी ती. आई बापाला जो पहिल्यापासून सांभाळीन त्याला आयुष्यात कधीच कमी पडत नाही. हा अशी लेकर तुम्ही जन्माला आले. अरे ते वारे अख्खं गावभर त्यांनी पैसे मागितले रे. लाज वाटू द्या थोड्याफार जीवाला. सोन्यासारखे आई बाप आहेत. अरे त्यांना पंढरपूरला जायचं, 11 तारखेला वारी आली. हा 2-2 लेकर तुम्ही काय कामाचे रे? हा तुम्ही बायकामध्ये तल्लीन झाले. तुम्ही दोन्ही पोर आहे ना आई बाप वारीवर सोडले. ते ना तुमच्यासाठी काहीच नाही केलं का? कुशाल माझं बोलणं बिन लाजवाने ऐकतोस.
भाऊसाहेब आहे का गड्या? अरे भाऊसाहेब हा बोला ना. आवरलं का? हा हे थोडं राहिलं 2-4 पेंड्या. बर बर हे चुकाट्याचं जपून बर का. हा हा जपूनच आहे. आता निघलं होतं किडू गेलं ते. हा का ते बिन्नी गवत कापा सांगितलं कापलं का? हा कापून ठेवले आता नंतर थोडा त्याच्या टायमाला कांड्या पण कर ते खालच्या आपल्या त्या आरसा डालाय ना ते ओल्लं होतं ना तिथं पाईपलाईन तिथं लावून टाक. हा? पाईपलाईनच्या खेटून का पलीकडून. हा पलीकडून चालेल. त्या वड्या साईडनी तिथं लावून टाक चांगलं म्हणजे काय जनावर खायला होईल. आणि मग तू ते एवढं काम केलं मग जेवायला कधी गेलता? जाऊ थोडा टाइम. मग जेवण नाही का अजून? अरे चक्कर बिकर येऊन पडशील ना. गाण्या सांगत होता काल बी जेवायला नाही गेला तू. हा जेवण करून घे ते राहू दे लागलं तर आल्यावर कर. तेवढं ते मुरघासाच्या गोण्यात ना ते झाकून टाक तेवढं पावसा पाण्याचं वातावरण झालं. मला एक काम होतं. बोल ना. मला थोडी पैशाची अडचण आहे. पैशाची गरज होती? हा कशाला लागत पैसे? काम होतं पैशाचं. अच्छा म्हणून एवढं ताणू काम करत होता काय? दारू बिरू प्यायची असं आता जाऊन मजा करायची नाही असं. हो सर मग दारू बिरू नाही पित आता. मग ते आमच्या आबाला आहे ना वारीला जायचंय त्याच्यामुळे पैसे द्यायचे होते आबाला त्यांना. वारीला जायचंय? हा वारी टाळून नाही देत ते दरवर्षी जाते. अच्छा अच्छा अच्छा. अरे मग असं सांगायचं ना तू आधी. आता म्हणलं देते का नाही. बर 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 एक काम कर. हा. बघ 5,000 रुपये येतं तुझे कामाचे झाले. 2,000 3,000 तुझ्याकडे उच्चले समजलं का? ऍडव्हान्स. हा ते दिलं त्यांना तर परत काम तो कंटिन्यू कर. ते मूर घासाचे गोण्या बिण्या ते झाकून ते व्यवस्थित. हा हा चालेल. चाल येऊ का मग? हा काय काय झालं? काय नाही काय चिंता गती बसली तुम्ही. पण काय करू चिंता कधी बसून नाही तर काय करू. वारी जवळ आली. लय जणांना पैसे मागितले का कोणीच पैसे नाही दिले. उलट म्हणायला लागले तुमचे पहिलेच नाही दिले. आम्ही औंधा नाही ना शिवत वारी आपल्या. मग आता काय हो काय करायचं? काय आता त्याच्यानं ते का असं करीन ते खरं. त्यांना बोलवण केलं तर बोलीन नाही तर इथूनच हात जोडू. मग काय करणार आहे. हे होईन ते होईन. नाही पण वारी हुकली नाही पाहिजे. हे बघ त्याच्याला त्याचं बोलवणं असलं ना तर होईन. तू अजिबात लोड घेऊ नको. चला पांडुरंगाच्या हातात जे असेल ते होईन. तेवढं काय पाहिजे तरी. खरे भाऊसाहेब खरे काय पैसे काय रे कुठून किती? आणले पैसे? कुठून कामाला जातो मी तिथून घेतले मालकाकडून. तुम्हाला वारीला जायचंय ना. हा हा ठीक आहे पण कोणते चोरून तर नाही आणले ना भाऊ? चोरून नाही आणले मालकाकडून घेतले मी तुम्हाला वारीला जायसाठी. असं आहे का? हा जाऊ दे यावर्षी कॅन्सल केली असती भाऊ वारी. मग नाही या जाऊ. अरे भाऊसाहेब ए भाऊसाहेब ए भाऊसाहेब तुम्हाला म्हणले होते ना वारी हुकणार नाही आपली. पांडुरंग कधी कधी कोणाची उभं राहायचं. पाऊली चालती पंढरीची वाट मुखी विठ्ठल नामाचा थाट पंढरीची वारी जीवाचे रिश भारी माऊलीच्या भेटीची ओढ लागली